पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता आपण लॉस एंजलसमधून निघून इकडे सांता बार्बराच्या जवळ आलेलो आहोत. जर तुम्ही लास्ट व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळालं असेल की आपण वेनिस बीच आणि मेलिबू बीच करून इथे स्टेला आलेलो होतो रात्री, आणि आता आपण निघालेलो आहोत. इथे आता आपण कार्पेंटरी एरियामध्ये आहोत, जे सांता बार्बराच्या अगदी जवळ आहे. आणि हे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की सुंदर असं डोंगर आहे. इथे स्ट्रीटवरती सगळे शॉप्स वगैरे आहेत, रेस्टॉरंट आहेत, लोकल रेस्टॉरंट्स आहेत, आणि इकडे समोरच लगेच बीचसुद्धा आहे आपल्या. तर आपण आता अगोदर इथे ब्रेकफास्ट करूया आणि पुढे जाऊया, आपण एक्सप्लोअर करूया. भरपूर इथले लोकेशन मस्त येते आज, आणि मॉर्निंग पण मस्त वाटते. चला, इथे आपण आता ब्रेकफास्टला आलेलो आहोत, पण खूप वेटिंग आहे आतमध्ये, त्यामुळे इथे आपण वेट करायचं आहे. आतमध्ये खूप गर्दी आहे. बाय. आणि क्लाउडी आज वेदर छान आहे, आणि लोकेशन पण खूप मस्त आहे. छान वाटतं, एकदम फ्रेश. तर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत ब्रेकफास्ट करायला. तर आता आपली ऑर्डर इथे आलेली आहे. मी ऑर्डर केलेलं आहे. ही कॉफी रिफिल असते, संपली की ते देत असतात. आणि हे अविनाश कार पार्क करायला गेलेला पुन्हा, आणि आपली ऑर्डर आलेली आहे. आता आपण सुरू करूया. कसं आहे इकडे हे अँटिक स्टोअर आहे. आपण जस्ट आता ब्रेकफास्ट करून बाहेर आलेलो आहोत, आणि समोर दिसतंय तिकडे समोर एकदम स्ट्रेट बीच आहे. तर आता आपण तिकडे जाणार आहोत. हां नाही, हा जो बीच आहे तो जगातील सगळ्यात सेफेस्ट बीच आहे, आणि ते तुम्ही समोर पाहू शकता. थोडं मी झूम करून दाखवते तुम्हाला. खूप सुंदर इथून व्ह्यू आहे पूर्ण. हे अजून इथे असे धुकेच आहेत, ढग दिसतील तुम्हाला इथे डोंगरावरती. आज थोडंसं क्लाउडीच आहे, आणि पूर्ण असं इकडे डोंगर आहे, आणि इकडे लेफ्ट साईडला आपलं समुद्र आहे. मस्त, खूप खूप छान वाटतं आज इथे. आता इथे समोर बीच सुद्धा दिसेल. इथे आरवीज भरपूर लोक इथे करून मस्त टाइम स्पेंड करतात बीचवरती. आणि इकडे राईट साईडला हा समुद्र आहे. तिथे जास्त लोक नाही आहेत आज, थोडी थंडी आहे, त्यामुळे बाहेर इकडे या साईडला भरपूर लोक बसलेत निवांत. आणि इथे तुम्ही समोर पाहू शकता किती सुंदर असे व्ह्यू आहे. तिथे सगळ्या राईट साईडला तुम्ही पाहिलं तर पूर्ण इथे सगळे डोंगरांचे व्ह्यू आहेत, आणि डोंगरावरती आज खूप धुके आहेत. खूप क्लाउडी असं वेदर आहे. आत्ता 11 वगैरे वाजलेत, 11 साडे 11, तरी पण असं वाटतं की सकाळचे 8 वगैरे वाजलेत. आणि इकडे लेफ्ट साईडला लगेच पूर्ण समुद्र आहे, त्यामुळे खूप छान हे प्लेस आहे. आणि इथे भरपूर झाडे तुम्हाला पाहायला भेटेल, भरपूर ग्रीनरी आहे, आणि खूप शांत आणि खूप सुंदर आज वातावरण आहे इथे. त्यामुळे इथे खूप छान वाटतंय. खूप क्लीन असा बीच आहे इथे. आता आपण या बीचवरून नेक्स्ट लोकेशनला चाललेलो आहोत, म्हणजे सांता बार्बराला चाललेलो आहोत. इथून आता 20 मिनिटाची ड्राईव्ह होती, आपण ऑलरेडी सुरू केले आहे. त्यामुळे आता आपण 15 मिनिटात पोहोचेल तिकडे. तर आता आपण आलेलो आहोत सांता बार्बरा बीच जवळ. 2 मिनिटात आपण बीचला पोहोचेल. इथे पण ऊन नाही चाललं, थोडंसं येतंय सूर्य बाहेर पटकन. ऊन असेल की छान वाटतं ना, थोडंसं थंडी आहे ना जास्त बाहेर, त्यामुळे गर्दी भरपूर आहे इकडे. इथे किती सुंदर अशा स्टेप्स आहेत, असे वळण आहे तिकडे, आणि इथे हे लिहिलंय आणि ते बीचला जाते. अजून स्टेप्स बीच. चलो, इकडे सगळं बीच. आता आपण इथे सांता बार्बराच्या बीचवरती आलेलो आहोत. इथे खूप जास्त थंडी आहे, त्यामुळे जास्त फिरावंसं इथे नाही वाटत, आणि त्याच्यामध्ये बीच सुद्धा एवढा सुंदर नाही आहे इथे.
आपण इथे 1000 स्टेप्स वगैरे खूप छान आहे किंवा तिकडे फोटो बूथ वगैरे खूप सुंदर आहे इथे. गोवा बीच पोहोचेल का सनसेट पर्यंत आपण तिकडे? बीच किती सुंदर दिसतंय बघ ना समोर, है ना? वाव. मग आता आपण 1.5 तास इथून लागेल ना तिकडे जायला. ओके, मग आता चला तिकडे जाऊया आपण. हां, तर आपण तिथून आता आपल्याला निघायला वेळ झालेला, त्यामुळे सनसेटपर्यंत आपण इथे पोहोचू नाही शकलो. थोडंसं क्लाउडीच वेदर होतं, त्यामुळे लवकर जरासे अंधार झाले इथे. त्यामुळे आता आपण डायरेक्ट इथे रूमवरतीच आलेलो आहोत आणि बीच इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्यामुळे हा बीच आपण सकाळ करणार आहोत आणि एकदम बीचच्या जवळच अविनाशने हे बुक केलेलं होतं रूम. त्यामुळे काही टेन्शन नाही, आपण इथेच राहणार आहोत. सकाळ तो बीच आपल्याला पाहायला भेटणारच आहे. आणि त्याच्याबरोबरच इथं दुसरा एक पिस्मो बीच आहे, तर तिकडे सुद्धा आपण उद्या जाणार आहोत. तर आता बॅग वगैरे सगळं ठेवलेलं आहे आतमध्ये आणि आता आपण जेवायला जाणार आहोत. इंडियन रेस्टॉरंटला जाणार आहोत आता, कारण सकाळी व्यवस्थित नाही झालं जेवण. त्यामुळे इथून थोडंसं दूर आहे, 20-25 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर आता आपण तिकडे जाऊया पहिल्यांदा आणि मग जेवण वगैरे करून उद्या व्हिडिओ पुढे कंटिन्यू होईलच. तो बीच तुम्हाला आता उद्या सकाळीच पाहायला भेटेल. कॅन्डल लाईट डिनर किती छान, माझी खूप इच्छा होती असं, पण अनएक्सपेक्टेड गोष्टी जेव्हा होतात तेव्हा छान वाटतं ना. आणि खूप सुंदर हॉटेल आहे, ॲम्बियन्स खूप छान आहे. खूपच छान ॲम्बियन्स आहे. बॅकग्राऊंड म्युझिक पण किती शांत आहे आणि खूप छान त्यांनी डेकोरेट केले हॉटेल ॲक्च्युली. घर तिथे बाहेर इकडे राईट साईडला ॲक्च्युली एंट्री केली ना तेव्हा आपण तिथे खूप मस्त बाहेर आहे बसायला, लायटिंग वगैरे खूप छान केलेली आहे. पण आपण आता आतमध्ये लिहिलं होतं, त्यामुळे जाताना बाहेर ते तुम्हाला पाहायला भेटेल. आणि ॲक्च्युली इथे बफे सुद्धा असतो, है ना? सकाळी मॉर्निंगला बफे असेल तिथे, बफेच लावलं त्या साईडला. वाव, मस्त आहे. इथे हे मेन्यू कार्ड आलेलं आहे, किती छान आहे ना मेन्यू कार्ड पण त्यांचं. भरपूर वेगवेगळ्या डिश आहेत आणि मेन थिंग की खूप महाग आहे. किती छान बनवले हे मेन्यू कार्ड पण. आणि हां, ॲम्बियन्स पण. आणि हे मेन म्हणजे वेगांचं सेपरेट बनवले त्यांनी हे मेन्यू कार्ड. डिसाईड झालं काय घ्यायचं ते तुमचं? तर पहिला आपला स्टार्टर आलेला आहे, ज्याच्यामध्ये एक काय ते पनीर पकोडा, 2 हे ऑनियन पकोडे, आपले भजी, समोसा आणि हे पॅटी. तर हे सगळं ना एवढं दिलं ते $12 दिले. ते खूपच एक्सपेन्सिव्ह हे हॉटेल आहे. आणि कॅलिफोर्निया किती एक्सपेन्सिव्ह आहे तुम्हाला कळालंच असेल ह्याच्यावरून. राहायचं नाही, टेक्सास इज बेटर. हां ना, टेक्सास इज बेटर. आम्हाला पण द्या जेवायला. तर आपली ऑर्डर आलेली आहे. सर्विस छान आहे इथे, पटपट झालं सगळं. हे विगन चिकन घेतलेलं आहे, गार्लिक नान, व्हेज बिर्याणी घेतलेली आहे. तर आता खाऊ अगोदर. टेस्ट कशी आहे? भूक लागली. टेस्ट मस्त होती, म्हणजे जे ॲपेटायझर होतं ते खा ना. टेस्ट मस्त होती. त्याची बघूया का. तिथे छान बाहेर किती मस्त केलं आहे. हो ना, ॲम्बियन्स खूप मस्त होता, त्यामुळेच तर आवडलं. मस्त, त्यामुळेच एक्सपेन्सिव्ह पण होतं ना. खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह. ट्रिपमध्ये फर्स्ट टाइम एवढं एक्सपेन्सिव्ह हॉटेलमध्ये. त्याचा फ्लॅग आहे बघ, एम्ब्रोशिया. तर आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली, नवीन डे, आणि आपण आता चाललेलो आहोत इथं बीचवरती. जसं रात्री मी तुम्हाला सांगितलं की ते 2 मीटरच्या अंतरावरती बीच आहे, तर तिथे आपण जाणार आहोत. आणि हॉटेलच्या बाबतीत रूम दाखवायची होती. नेक्स्ट तिथे आपण थांबणार आहोत, तिथली रूम मी दाखवेन कदाचित. इथे ना अशा हँडिकॅप ॲक्सेसिबल रूम असतात, तुम्हाला इथे दिसेल. आणि आतमध्ये त्या खूप मोठ्या रूम असतात आणि ते सगळंच असतं, म्हणजे कॉफी मेकर असतं, फ्रीज असतो, आयर्न असतं, म्हणजे सगळ्या गोष्टी अशा आतमध्ये असतात इथे हॉटेलमध्ये. आणि हँडिकॅप ॲक्सेसिबल असल्यामुळे बाथरूम वगैरे खूप मोठे असतात, बाथरूममध्ये चेअर वगैरे ठेवलेली असते. अशा इथे फॅसिलिटी असतात आणि हे मॅन्डेटरीच आहे, प्रत्येक हॉटेलमध्ये हे असतंच. तर चला, नेक्स्ट रूम जर तशी भेटली तर ती रूम तुम्हाला दाखवेन मी. आत्ता आपण इथे बीचवरती जाऊया. आपण दुपारी ATV पण बुक करणार आहोत, म्हणजे घेणार आहोत. तर ते दुपारी आहे, आता वेदर बघूया चांगलं असेल तर. त्याच्यापूर्वी इथे बीचवरती आणि मोनात बटरफ्लाय गार्डन आहे इथे, तिकडे आपण जाणार आहोत.
तर आज वेदर थोडंसं ओके आहे. चला बघूया. तर इथे आता तुम्ही बघू शकता ग्रोवर बीचला आपण आलेलो आहोत आणि पुढे पाहूया पार्किंग करून. बघूया आज आहे का चालू. तुझे ATVचे स्वप्न बघ पाण्यात गेले. आता ATV नाही, इथे कार घेऊन जाऊ शकत होतो आपण. या बीचवरती फक्त अलाउड करतात आपल्याला कार घेऊन जायला. आणि आज हाय टाईड वॉर्निंग असल्यामुळे काहीच नाही करता येत. बापरे, पण फर्स्ट टाइम फक्त ना एवढा समुद्र, एवढा समुद्र खवळलेला. बापरे, रॉंग टाइम. लॉंग टाईम. चला फुलपाखरू पाहूया. किती मस्त यार. मग ATV पण कॅन्सल होईल आज दुपारी कदाचित. आणि मग हे तिथे जाऊन परत हे होतंय कोलाईड होतं त्याला. आज इथे भरपूर लोक आलेत इथे बीचवरती जायला, कारण इथे राईड्स असतात अवेलेबल. बट आज तुम्ही पाहू शकता मागे कोळच खाली जाते. बापरे, किती पाणी आहे. आपण जाऊया आता तिकडे बटरफ्लाय गार्डनला. बीचचं तर आज कॅन्सलच होईल. नेक्स्ट बीचवरती पण असंच असेल, कारण इथून जवळच येतो पिस्मो बीच, पण हा ग्रोवर बीच आहे. आता इथे आपण थोडंसं ब्रेकफास्ट करण्यासाठी आलेलो आहोत. आता फर्स्ट हां, vegan, plant based. Yes, why not organic today? ओके, चलो बघा ब्रेकफास्टमध्ये ते काय ऑप्शन आहेत आता. वेजी सँडविच, स्टफ्ड अवाकाडो, व्हॅनिला पीच. इथे आपण आलेलो आहोत आता. बघूया इथे काय ते असे असतात रेस्टॉरंट. इथे असे बोर्डवरती सगळे मेन्यू लिहिलेले आहेत. डिसाईड करूयात आपण आणि ऑर्डर करूया. तर हे लेंटिल सूप आहे आणि हा मिक्सी बोल आहे जे मिक्स आहे सगळं याच्यामध्ये. आणि एक स्मूदी. अविनाश, सुरू करूया. मुंबई चौपाटी. येस, किती गर्दी आहे आज इकडे. काय गर्दी आहे ते लाठा बघायला आलेत का काय? सगळं बंद आहे. आणि कॅफेची इथे तर लाईन आहे, लाईन. बापरे, पिस्मो बीच त्या गोवर बीचला जास्त गर्दी नव्हती ना. ह्या बीचला किती गर्दी आहे. पार्किंग भेटत नव्हते आम्हाला. 10 मिनिटं आम्ही फिरत होतो फक्त पार्किंगसाठी. तर हा पिस्मो बीचचा पायर आहे. इथे पाहू शकता किती लोकांची गर्दी आहे, कारण इथेच आपल्याला ATV वगैरे अलाउड करतात. त्यामुळे भरपूर लोक या बीचवरती येतात, जसे आजही आलेले आहेत. पण काल रात्रीच वॉर्निंग होती हाय टाईड्सची, त्यामुळे लोक फिरायला आले. तर आता इथे हे हाय टाईड्स पाहायला आलेत. आणि इथून हे वेल्स वॉचिंग टूरसुद्धा असतात. आणि ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती मोठमोठ्या लाटा इथे येत आहेत. कदाचित व्हिडिओमध्ये एवढ्या क्लिअर नाही दिसत, पण खूपच समुद्र जास्त खवळलेला होता. आणि त्यामुळे आता आपल्याला आज जास्त कोणते असे बीच नाही करता येणार आहेत. आणि भरपूर लोक इथे ॲक्च्युली आता फिरायला येतात कॅलिफोर्नियाला वगैरे, कारण वेदर खूप छान असते इथे कॅलिफोर्नियाचं किंवा फ्लोरिडाचं. त्यामुळे आणि आज इथे थंडीसुद्धा भरपूर आहे. वेदरसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता एकदम क्लाउडी आहे. त्यामुळे असं हॅपनिंग असं काही जास्त वाटत नाही आहे. सगळे छान मस्त निवांत सगळे आपले इकडे तिकडे करून टाईम स्पेंड करतात. आपण इथे पिस्मो बीच
बीचचे आलेलो होतो. तुम्ही पाहिलीच असेल गर्दी किती आहे, पण सेम ग्रोवर बीच, बिस्मो बीच हे जवळजवळच होते, 1 माईलवरती होतं. आणि आपण याच्यानंतर इकडे जाणार होतो बटरफ्लाय गार्डनला, पण ते पण आज बंद आहे. आज इथं वेदरच चांगलं नाही, त्यामुळे आपल्याला जे प्लॅनिंग केलेले ATVची वगैरे किंवा कार वगैरे न्यायची काहीच करता नाही आले आपल्याला. त्यामुळे आता आपण नेक्स्ट लोकेशनला जाऊया. तिकडे तरी पाहूया, इथून तीन तासाची ड्राईव्ह आहे तिकडे, तर पाहूया तिकडे तर व्यवस्थित असेल तर सुरू करूया. आता मग इथे टाईम वेस्ट करण्यात काहीच पॉईंट नाही आहे, पण पाहिलं आता बीच, तर चला जाऊया. आता इथे सगळं झिगझॅग रोड असणार आहे बघ, माउंटन्समध्ये ना. छान आहे पण इकडे ग्रीनरी वगैरे ना. हां, म्हणजे आता यावेळेस सगळे फॉल्स आलेले असतात ना दुसऱ्या स्टेटमध्ये वगैरे, म्हणजे कोस्टल एरियामध्ये कॅलिफोर्निया म्हण किंवा फ्लोरिडा, तिथे असं ग्रीनरी दिसेल तुला. 16 तास आहे अजून पोहोचायला आपल्याला. बघूया पोहोचतोय का सनसेटपर्यंत. तर आता आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनला पोहोचलेलो आहोत, म्हणजेच मरीना स्टेट बीचला पोहोचलेलो आहोत. आपल्या स्टेपासून हे सुद्धा 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे, त्यामुळे डिरेक्टली आपण आता इकडे आलेलो आहोत सनसेटसाठी. आणि इथे आपल्याला सनसेट होण्यापूर्वी पोहोचलो आपण, त्यामुळे इथे छान टाईम स्पेंड करता आला सनसेटचा पण सेम इथे सुद्धा हाय टाईड्स असल्यामुळे आपल्याला आतमध्ये इथे नाही जाता येत. तरीही लोक छान सनसेटसाठी इथे आलेले आहेत. आणि आपला आता इथे स्टे आहे आज. उद्यापासून इथेच आजूबाजूला आपण थोडंसं फिरणार आहोत. तर आता इथे सनसेट झालेला आहे. मस्त 2 दिवस आपण पळत होतो सनसेट पाहायला, पण भेटत नव्हतं आपल्याला, दोन्ही बीचवरचा लेट होत होता. पण आज आपण मस्त सनसेटसाठी इथे आलेलो होतो आणि खूप छान टाईम स्पेंड केला इथे. आणि याचबरोबर हा व्हिडिओ पण मी इथेच संपवत आहे, कारण खूप मोठा होतो व्हिडिओ. उद्यासुद्धा आपण खूप छान प्लॅन केलेला आहे आणि उद्याचा प्लॅन फसणार नाही आहे. ते सगळे खूप छान लोकेशन आहेत, तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. तर आपल्या चॅनलला असेच कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पुढे पाहायला भेटणार आहे. आणि